वर्धापन दिनी उपस्थित मंचावरील आपले आदरणीय सीएमडी साहेब, राधाकृष्ण साहेब, माझे सहकारी हरडे साहेब, वागरीकर साहेब, उपस्थित सर्व सिनियर ऑफिसर्स, बंधूंनो आणि भगिनींनो, हरडे साहेबांनी वातावरण जरा गंभीर करून टाकलं. बरोबरही आहे. आता आपलं टीनेज संपलेलं आहे. आता आपली वाटचाल 21 वर्षाकडे झालेली आहे. आपल्याला पुढे जायचं आहे आणि संचालक मंडळाने म्हणूनच कंपनीला जर आपण स्त्रीलिंगी समजलो तर संचालक मंडळाने आता आपलं लग्न करायचं ठरवलेलं आहे. लग्न कोणाशी करायचं आहे तर पब्लिकशी करायचं आहे, म्हणजेच IPO आणायचं आहे. IPO म्हणजे काय तर थोडक्यामध्ये नाव विल बी सब्जेक्टेड टू मोर स्क्रुटिनी, मोर अकाउंटेबिलिटी आणि हायएस्ट गव्हर्नन्स लेवल. याच्यासाठी आपण तयार आहात की नाही हे मी तुम्हाला सांगेलच. पण IPO जर मला थोडक्यात सांगायचं असेल, जे आता आपल्या डायरेक्टर फायनान्स साहेबांनी सांगितलं की आपल्या कंपनीचे जे काही भांडवल आहे त्याच्या 25% शेअर्स हे पब्लिक होल्ड करेल. आणि जोपर्यंत पब्लिक आपल्या कंपनीमध्ये पैसे इन्व्हेस्ट करत नाही तोपर्यंत आपल्या कंपनीची खरी व्हॅल्यू काय आहे हे कळायला मार्ग नाही. आपण आपले किती पाठ थोपटून घेऊ, मात्र जोपर्यंत पब्लिक आपला पैसा लावत नाही तोपर्यंत आपलं व्हॅल्युएशन येऊ शकत नाही. त्यामुळे सरकारने एक फार चांगला निर्णय घेतला आहे की तिन्ही कंपन्यांचं लिस्टिंग करायचं. लिस्टिंग केल्यामुळे आपल्याला स्वस्तामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये इक्विटी मिळते, पैसे मिळतात आणि कंपनीमध्ये एक चांगल्या प्रकारचं गव्हर्नन्स लेवल देखील आलेलं असतं. लिस्टिंगमध्ये साधारणतः कंपनीसाठी 4-5 स्टेक होल्डर्स असतात. एक स्टेक होल्डर असतो तो म्हणजे कर्मचारी, जो अतिशय महत्वाचा आहे आणि तुम्ही सगळे चांगलं काम करत आहे, त्यामुळे तुम्ही अभिनंदनास पात्रता आहेच. आत्ताच बक्षीस समारंभ देखील झाला. दुसरा स्टेक होल्डर असतो तो फायनान्सर असतो, बँकर असतो, वेंडर असतो. त्याच्याशी आपले संबंध बऱ्यापैकी आहेत. त्यामुळे आपण चांगल्या प्रकारे नेगोशिएट करून रेट देखील कमी करून घेतो. डायरेक्टर फायनान्स साहेबांना त्याचं आपल्याला अभिनंदन करायलाच पाहिजे. तिसरा जो आपला स्टेक होल्डर असतो तो म्हणजे सरकार आणि शेअर होल्डर. आजच्या तारखेला शेअर होल्डर म्हणून फक्त सरकार आहे. आता सरकारसोबत 25% शेअर होल्डर्स, ज्यांची संख्या लाखामध्ये देखील असू शकते, कारण प्रत्येक व्यक्ती एक शेअर देखील घेऊ शकतो. त्यामुळे ते किती राहतील नवीन पाहुणे ते आपल्याला माहीत नाही. आणि चौथा जो आपला पाचवा जो स्टेक होल्डर असतो तो म्हणजे रेग्युलेटर. त्याच्यामध्ये इन्कम टॅक्स आलं, रजिस्टर ऑफ कंपनीज आलं, मिनिस्ट्री ऑफ कॉर्पोरेट अफेअर्स आलं, लेबर लॉज आलं, वेगवेगळे थिंग्स. तर या सगळ्यांची स्क्रुटिनी आपल्याकडे वाढलेली असेल. मग आपल्याला लाभ काय तर कंपनीला आपल्याला जनतेमधून पैसे उभारता येतील. आज आपण बँकेकडनं लोन घेतो आणि त्याच्यावर इंटरेस्ट देतो. आपण जर आपले शेअर्स विकले तर आपल्याला इंटरेस्ट फ्री असा पैसा आलेला असेल, त्यामुळे ते आवश्यक आहे. दुसरं मी नेहमी असं सांगतो की समजा एखादा भाजीवाला आहे, तो आपला बिझनेस चालू करतो. तो सुरुवातीला एकटाच बिझनेस सांभाळतो आणि जे काही कॅश येते तो आपल्या कार्पेटमध्ये दडवून ठेवतो. नंतर त्याच्या लक्षात येतं की गर्दी वाढत चाललेली आहे, मग तो आपल्या बायकोला देखील इन्व्हॉल्व्ह होतो. मग जो आतापर्यंत बायकोपासून आपला हिशोब कुठेतरी लपवून ठेवायचा, तो बायकोला सांगतो तू आता कॅश सांभाळ, तर ती द्यायला तयार असते. म्हणजे प्रोप्रायटरीमधून तो पार्टनरशिपमध्ये आलेला. आणि पार्टनरशिप नंतर मग जेव्हा अजून बिझनेस वाढतो, त्याला ब्रँचेस ओपन करायचे असतील तर मग प्रायव्हेट लिमिटेड कंपनीमध्ये, पब्लिक लिमिटेड कंपनीमध्ये आणि नंतर मग लिस्टेड कंपनीमध्ये. तर बेसिकली दिस इज अ स्टेप फॉरवर्ड. जर तुम्हाला पुढे जायचं असेल, स्पर्धेमध्ये टिकायचं असेल तर IPO लिस्टिंग हे आवश्यक असतं. आणि मी माननीय मुख्यमंत्र्यांचं, ऊर्जा मंत्र्यांचं विशेष अभिनंदन करतो की त्यांनी काळाची पावले ओळखून आपण पूर्ण भारतामध्ये कदाचित पहिली जन्को असू त्याचं लिस्टिंग होईल. आणि हे करताना मी सीएमडी साहेबांना विनंती करतो की आमच्या सर्व कर्मचाऱ्यांना एम्प्लॉई स्टॉक ऑप्शन द्या. स्टॉक ऑप्शन म्हणजे काय की तुम्हाला देखील शेअर होल्डर होता येईल. आणि तर तुम्ही शेअर होल्डर झाले की यू बिकम ॲडव्होकेट्स, यू बिकम अँबॅसेडर फॉर द कंपनी अँड यू आर सपोज टू स्पीक गुड अबाउट द कंपनी. आज तुम्हाला 1 तारखेला पगार मिळत आहे, DA मिळत आहे, पगार वाढ मिळत आहे, पण तरी तुम्ही कंपनीविषयी चांगलंच बोलता का, मला डाऊट आहे. पण तुम्ही याच्यानंतर जर वाईट बोलले तर तुमच्या शेअरची व्हॅल्यू कमी होणार आहे. सो यू विल बी बिकमिंग पार्टनर अँड रिसेलर फॉर द बोर्ड ऑफ डायरेक्टर. त्यामुळे तुम्हाला ते शेअर्स नक्कीच मिळतील. त्याचबरोबर मला हे सांगायचं आहे की आता आपण सगळ्या कर्मचाऱ्यांना मोठ्या प्रमाणामध्ये बक्षिसं दिली. त्यात मला 2च सूचना आहेत सीएमडी सर.
एक तर बेस्ट इंडिपेंडंट डायरेक्टर अवॉर्ड देखील तुम्ही घोषित केला. जरी डायरेक्टरला आणि दुसरं मला एक कथा आठवली, खर्डे साहेबांना मी मला वाटतं ते शेअर पण केली की रेल्वेमध्ये दरवर्षी एक अशाच प्रकारचा बक्षीस समारंभ व्हायचा. तर जे ड्रायव्हर असतात लोकल ड्रायव्हर, तर दरवर्षी ऍक्सिडेंट फ्री सर्व्हिस म्हणून ड्रायव्हरला बक्षीस दिलं जायचं. तर असं लक्षात आलं की एकाच ड्रायव्हरला गेले 8 वर्ष बक्षीस मिळत आहे. नंतर त्याची स्क्रुटिनी झाली आणि नितीन तुम्ही हे चेक करा तुमच्या याच्यामध्ये. नंतर स्क्रुटिनी झाली तर असं झालं की त्यांनी 8 वर्षात कधीच गाडी चालवली नाही. तो एका खेळाचा तो नेहमी मॅनेजर म्हणून इकडे तिकडे जायचा, जसं आता गौतम गंभीर आहे ना तसं. त्यामुळे जरा एकदा बघा तुम्ही जास्तच लोकांना बक्षीस मिळत आहे, कारण मिळतं ते काय मिळत आहे देखील घालून. तर मित्रांनो, महाजनको अतिशय चांगलं काम करत आहे. मी स्वतः बॉयलर, टर्बाईन आणि पॉवर प्लांट सगळे बघितले आहेत. तिथे ज्या प्रकारे आपले लोक काम करतात ते खरोखरच अभिनंदनीय आहे आणि कौतुकास ते पात्र देखील आहे. आता मित्रांनो, आपल्याला काही गोष्टी काळाची पावले ओळखून, जसं मुख्यमंत्र्यांनी ओळखली आहे तसं आपल्याला देखील ओळखणं आवश्यक आहे. त्यामुळे तुम्हाला मी फक्त आरसा दाखवतो, मी तुम्हाला चांगलं किंवा वाईट पडत नाही, आरसा एवढ्यासाठी दाखवतो की पूर्वी महाजनको जवळजवळ 90% वीज ही राज्याला द्यायची. एकेकाळी तर महाजनको ही वीज एक्सपोर्ट करायची. 70-72चा जर तुम्ही इतिहास बघितला तर 2 वर्षापूर्वीपर्यंत महाराष्ट्रामध्ये जे काही पॉवर परचेस अग्रीमेंट्स होते ते 37,000 कोटीचे होते. म्हणजे स्वातंत्र्यानंतर 2 वर्ष आधीपर्यंत 37,000 कोटीचे पॉवर परचेस अग्रीमेंट झाले होते. त्याच्यापैकी महाजनकोची साधारणतः 12-13,000 मेगावॉटचे होते. आज आपलं 13,800 मेगावॉटची क्षमता आहे, जे आपले तेवढे पॉवर परचेस अग्रीमेंट आहे. मात्र या गेल्या 2 वर्षामध्ये महावितरणने 45,000 मेगावॉटचे ऍडिशनल एमओयूज पॉवर परचेस अग्रीमेंट केले. म्हणजे नो महाराष्ट्र इज पॉइज टू सप्लाय इलेक्ट्रिसिटी इन फ्युचर टू द एक्सटेंट ऑफ 85,000 मेगावॉट. या 85,000 मेगावॉटच्या अगेन्स्ट आपण कुठे फक्त 13,000 मेगावॉटवर. म्हणजे आधी आपण 90% होतो, नंतर 1/3 झालो. आणि जेव्हा 85,000 मेगावॉट वीज जर महाराष्ट्र निर्माण करायला लागेल तर आपलं आजच्या रेटनी हे जनरेशन फक्त किती होतं बघा तुम्ही, 15%, 20%. मला असं वाटतं की ही कुठेतरी धोक्याची घंटा आहे आणि याच्यासाठी तुम्ही सर्वस्वी जबाबदार नाही, इव्हन बोर्ड देखील जबाबदार आहे, की सरकारचे देखील धोरण आहे त्यांच्या दृष्टीने. पण तरी पण मी या बोर्डाचं अभिनंदन करेल की त्यांनी आउट ऑफ द वे जाऊन सिन्नर सारखा एक पॉवर प्लांट घेतला. वीज कोणाला विकायची आम्ही ठरवू, पण आपण देखील एक बिझनेस एंटिटी आहे, आपण देखील पॉवर जनरेट करू शकतो. खरं तर पॉवर जनरेशन ही दिस शुड बी द मोनोपोली ऑफ द जनरेशन कंपनी. त्यामुळे सोलार असो, न्यूक्लिअरमध्ये असो, सगळ्या याच्यामध्ये आपण जायला हव्या. आणि समजा महावितरण आपली वीज घेऊ शकत नसेल तर आपण ती बाहेर विकावी. वी शुड बी इन कॉम्पिटिशन. ज्या एनटीपीसीला आपण खरं धडे दिले होते ती एनटीपीसी आपल्या कितीतरी पुढे गेलेली आहे. मला असं वाटतं आपल्यामध्ये प्रचंड असं नो हाऊ आहे, ट्रेड नॉलेज आहे, वर्षानुवर्ष आपण काम करतोय. आपले हे सगळे इंजिनियर्स खरोखर त्याच्यासाठी तयार आहेत. फडणवीस साहेबांनी अतिशय चांगला मुद्दा मांडला की सरकारचं जे धोरण आहे ते विजेचे दर कमी करायचे. मात्र आपल्याकडनं विजेचे दर कमी करण्यासाठी काही आपण प्रयत्न करतोय का? आज आपल्याला MERCच्या सेक्शन 62 प्रमाणे एक सपोर्ट आहे. आपण कुबड्या घेऊन चालतोय. आपण जर 63 मध्ये आलो तर आपण तेवढे कॉम्पिटेटिव्ह आहात का हे चेक करा. आज आपल्याला सपोर्ट आहे म्हणून आपलं पर्सेंटेज कमी कमी होत चाललेलं आहे. पण आपण जर कॉम्पिटिशनमध्ये उतरलो, आणि मला पूर्ण खात्री आहे ज्या प्रकारे CMD साहेब स्वतः बॉर्डरवर जाऊन बघतात आहे, ज्या प्रकारे आपले देखील पॉवर प्लांट 15 मे पर्यंत 100% कॅपॅसिटीवर चालत होते. 15 मे नंतर काय झालं याचा आपल्याला अभ्यास करणं आवश्यक आहे. आता मी वाचत होतो की आपल्या कंपनीचं नाव काय आहे की महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी मर्यादित. तर ते काही दिवसासाठी कंपनी मर्यादित, आपलं वीज मर्यादित कंपनी अशी होऊन गेली होती. आपल्याला फुल एक्सटेंटवर वीज देणं अपेक्षित आहे आणि त्याच्यासाठी आपल्याला काही ना काही निर्णय घ्यावेच लागतील. आपल्याला कर्मचाऱ्यांचं अजून अपग्रेडेशन करावं लागेल का? टेक्निकल नो अजून आपल्याला ऍड करावं लागेल का? आपल्याला ट्रेनिंगमध्ये अजून सुधारणा करावी लागेल का?
आपल्याला वेंडर सिलेक्शनमध्ये देखील काही बदल करावे लागतील का? कारण जोपर्यंत आपण नवीन पार्टनर्स, नवीन वेंडर्स, नवीन लोक आणणार नाही तोपर्यंत आपल्याला स्पर्धेमध्ये उतरता येणार नाही. मला असं वाटतं की 62चा आपण हे जे काही सपोर्ट आहे तो काढून आपण देखील एक कॉम्पिटेटिव्ह कंपनी आहे आणि आपण आहे प्रूव्ह केलेलं आहे. अनेकदा आपण अडाणीच्या पेक्षा आपले पॉवर पॉईंट जास्त चाललेले आहेत आणि हे आहे. त्यामुळे आपण 13,800 ची जी आपली स्थापित क्षमता आहे त्याच्यापैकी 10,800 आपण जनको म्हणजे थर्मल आहे, जवळजवळ 2,800 आपलं जे हायड्रो आहे, 900 मला वाटते सोलार आहे, 600-700 गॅस आहे. हे जे बास्केट आपण अजून वाढवू शकतो आणि आपल्याला जे डायनामिक टीम मिळालेली आहे, राधाकृष्ण साहेब आलेले आहेत. मला असं वाटतं की या टीमच्या माध्यमातून आपण या सगळ्या गोष्टी करू शकतो. मी जे काही सांगितलं आहे ते खूप गांभीर्याने घेऊ नका. तुम्ही चांगलंच काम करताय, पण मी फक्त तुम्हाला आरसा दाखवण्याचा प्रयत्न केला. धन्यवाद.